नमस्कार, जय शिवराय. माझं नाव श्रीकांत. माझे नाव अनन्या. काल आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, एक व्हिडिओ पोस्ट केला होता आमच्या चॅनलवर आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय ना. या मुलीचा एक व्हिडिओ होता. मी छावा चित्रपट पाहून आल्यानंतर एक रिॲक्शन होती हिची रडण्याची, ती मी जस्ट एक व्हिडिओ शूट केला आणि तो सहज शेअर केला होता. त्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्यात, काही निगेटिव्ह कमेंट्स आहेत, काही पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. पॉझिटिव्ह कमेंट्स खूप छान आहेत. मला परी, मी तुला एक विचारू का? मला सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय? छत्रपती शिवाजी भोसले. आणि त्यांच्या वडिलाचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी. शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय? जिजाऊ. रामराजे हे संभाजी महाराजांचे कोण? रामराजे संभाजी महाराजांचे भाऊ. आणि ताराराणी हे रामराजांच्या कोण होत्या? पत्नी. ठीक आहे. आणि स्वराज्याची राजधानी म्हणून कोणत्या गडाला ओळखलं जातं? रायगड. तर हा छत्रपती राजांचा छोटासा म्हणजे थोडासा इतिहास आहे, बेसिक इतिहास आहे, बेसिक माहिती आहे, जे हिला माहिती आहे. काल तिचे जे अश्रू होते ते ओरिजिनल होते का? तर तिला या बाबतीत माहिती आहे. कारण की आपल्याकडे मराठीमध्ये अनेक चित्रपट शिवाजी महाराजांच्या जीवनावर बनलेले आहेत. जर उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर फक्त शिकस्त आहे, पावनखिंड आहे, शेर शिवराज आहे, बरेच चित्रपट आहेत ज्याच्यामधून बरीच माहिती या लेकरांना मिळालेली आहे. आता मुळात जर बघायला गेलं तर हे लेकरं आहेत आमचे इंग्लिश स्कूलला. इंग्लिश स्कूलमध्ये यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला नाही वाटत त्या शिकवला जातो म्हणून. पण जो काही इतिहास यांना माहिती आहे तो इतिहास फक्त आणि फक्त चित्रपटांद्वारे त्यांना माहिती होतोय. चित्रपट माध्यम सुद्धा आपल्या मुलांना एवढं महत्वाचं आहे की त्यामधून आपला इतिहास आपल्या मुलांना समजायला मदत होते. आणि एकदा इतिहास त्यांना थोडा का होईना माहिती झाला तर ते पुढे त्या बाबतीत अभ्यास करतील, रिसर्च करतील आणि तो इतिहास जाणून घेतील. वय फक्त 7 वर्ष आहे, 7-8 वर्ष आहे आणि ती जाणून घेते, इतिहास समजून घेते, हेच खूप मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळात ती अजून मोठी होईल, तसं ती त्यावर रिसर्च करेल, अभ्यास करेल. आणि छत्रपती शिवराय मराठी माणसांना शिकवण्याची गरज नाही. मराठी माणसांच्या रक्तामध्येच छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे आणि त्यांच्याविषयी असलेला आदर आहे. धन्यवाद. जय शिवराय. हर हर महादेव.